पेट्रोल डिझेलसह खाद्यतेलाचाही वापर जपून करा. वर्षभर सोनं खरेदी आणि परदेशचा प्रवास टाळा. आखाती देशातील संकटामुळे पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. पंतप्रधान मोदींचे सल्ले हे त्यांच्या नाकर्तेपणाचे पुरावे. देश चालवणं तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका. तर राहुल गांधी राजकारणातील रिजेक्टेड माल. मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार. जयललितांची ओळख अम्मा तर ममता बॅनर्जी यांची ओळख दीदी. सुनेत्रा पवारांची ओळख देशभर वहिनी म्हणून होणार. सुनील तटकरेंकडून उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक. निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. नाशिक धर्मांतरण आणि महिला अत्याचार प्रकरणी होणार चौकशी. अतिक्रमण नोटीस विरोधात नगरसेवक मतीन पटेलांची कोर्टात धाव. बाजू मांडण्यासाठी 15 दिवसांचा वेळ मागितला. उद्या सुनावणी होण्याची शक्यता. शिंदेंवर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी हक्कभंग समितीनं सुषमा अंधारेंची साक्ष नोंदवली. मी कुणाचाही अवमान केला नाही. माझ्या मतावर ठाम. दिलगिरी व्यक्त करण्यास अंधारेंचा नकार. कदिमांच्या कोथरूडमधील वास्तूवरून वाद. आई मुलाच्या या वादामुळे माडगुळकर कुटुंबातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणी चार्जशीटचं 80% काम पूर्ण. नराधम भीमराव कांबळेला उद्या कोर्टात हजर करणार. घटनेला उद्या 10 दिवस पूर्ण. रेषा कृष्णन राजकारणात प्रवेश करणार. TVKकडून निवडणूक लढण्याची शक्यता. तिरुचिरापल्लीतून निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती.